श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मीन राशीच्या जातकांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात एक असं भयंकर आणि थरारक वादळ घेऊन येणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. या महिन्याची सुरुवात होताच तुमच्या घरात आणि बंद खोलीत अशा काही अद्भुत आणि रहस्यमय गोष्टी घडू लागतील, ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ग्रहाची एक अशी अतिशय धोकादायक आणि विनाशकारी चाल बदलत आहे, जी थेट तुमच्या मेंदूवर, मानसिक स्थितीवर आणि आरोग्यावर जीवघेणा घाला घालू शकते. सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे तुमच्याच नकळत तुमच्याच पाठीमागे असे काही काळे बेरे आणि गूढ कारस्थान रचले जात आहे, जे जर अचानक उघड झाले तर समाजात आणि तुमच्या कुटुंबात अशी खळबळजनक उडेल की तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तर मीन राशीच्या जातकांनो, सावधान. 16 जुलैच्या रात्री ठीक 12 वाजता ग्रहाचे असे काही महाभयंकर फेरबदल होणार आहेत, ज्याचा थेट फटका तुमच्या आर्थिक गणितांना आणि लव्ह लाईफला बसणार आहे. तुम्हाला ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास आहे, अशा तुमच्या अगदी जवळच्याच व्यक्तीकडून पाठी तसा काही खंजीर खुपसला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे हसते खेळते आयुष्य एका रात्रीत कोलमडून बाहेर पडेल. शत्रू बाहेर कुठे शोधू नका, तो तुमच्या घरातच तुमच्या शेजारी मानहावी चेहरा घेऊन टपून बसला आहे. जर तुम्हाला या सर्व विनाशापासून, धोक्यापासून स्वतःला आणि आपल्या निष्पाप कुटुंबाचा जीव वाचवायचा असेल, तर आजचा हा व्हिडिओ एक सेकंदही न घालवता शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेलं आहे तुमच्या जगण्याचं आणि या संकटाच्या जाळ्यातून सही सलामत सुटण्याचं सर्वात मोठं आणि धक्कादायक रहस्य. तर मीन राशीच्या जातकांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी बाहेरच्या जगापेक्षा स्वतःच्या अंतर्मनाशी लढण्याचा काळ ठरणार आहे. या काळात तुमच्या डोक्यात कल्पनाचे काहूर माजेल, नवनवीन प्लॅन्स तयार होतील आणि विचाराची पातळी एक वेगळा स्तर गाठेल. परंतु या सर्व विचाराचे प्रत्यक्ष रिझल्टमध्ये रूपांतर करणे तुम्हाला कठीण जाऊ शकते. या संपूर्ण महिनाभरात डे ड्रीमिंग म्हणजेच दिवा स्वप्न पाहण्याचे प्रमाण कमालीचे वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्या काय आहेत आणि त्यावर नेमकं काय उपाय करायचा आहे हे पूर्णपणे ठाऊक असेल, तरीही प्रत्यक्ष कृती करताना प्रयत्न कमी पडताना दिसतील. योग्य रिझल्ट न मिळाल्यामुळे महिन्याची सुरुवात थोडी निराशाजनक होऊ शकते, पण हा तुमच्या क्षमतेचा दोष नसून ग्रहाची बदलती चाल तुमच्या मनात आणि शरीरात ही धावपळ उडवून देत आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, या महिन्यामध्ये तुमची मानसिक आणि शारीरिक ऊर्जा अत्यंत विखुरलेल्या अवस्थेत असेल, ज्यामुळे मनाची स्थिती सतत हेलकावे खात राहील. कधी तुम्ही अचानक प्रचंड मोटिवेटेड आणि उत्साही असाल, तर कधी कोणतीही मोठी मेहनत न करताच कमालीचा थकवा जाणवू लागेल. ग्रहाच्या प्रभावामुळे तुमची इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्ती वाढेल, ज्यामुळे मी एवढे करूनही माझ्या पदरात काहीच पडले नाही अशी एक असंतोषाची भावना मनात निर्माण होऊ शकते. अशा वेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ऊर्जा नक्की कुठे खर्च होत आहे याकडे बारीक लक्ष देणं गरजेचं आहे. एकाच वेळी 10 कामामध्ये हात घालणे किंवा कुटुंब आणि जोडीदारासोबतच्या विनाकारण वादविवादामध्ये स्वतःची शक्ती वाया घालवणे तुम्हाला महागात पडू शकतं. म्हणूनच सध्या एखाद्या न हलणाऱ्या भिंतीला धक्का मारण्यात वेळ घालवू नका. तर मीन राशीच्या जातकांनो, तुमचा व्यापार आणि नोकरी करिअरचा विचार केला तर हा महिना संमिश्र परिणामाचा असेल. जिथे काही ठिकाणी चांगल्या बातम्या मिळतील, तर काही ठिकाणी अचानक अडथळे उभे राहतील. मनामध्ये एखादी मोठी झेप घेण्याची, मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याची किंवा नवीन पार्टनरशिप सुरू करण्याची तीव्र इच्छा होईल, पण कोणताही मोठा व्यावसायिक धोका पत्करण्यासाठी हा काळ अजिबात योग्य नाही. तुम्ही मार्केटिंग किंवा नवीन कामात कितीही प्रयत्न केले तरीही या महिन्यात त्यातून लगेच मोठे रिझल्ट मिळण्याची शक्यता कमी आहे. जर तुम्हाला यश मिळवायचे असेल, तर तुमच्या कामात काहीतरी नवीन पद्धत, वेगळेपणा आणि युनिकनेस आणावा लागेल. मात्र जे जातक परदेशी कंपन्यांमध्ये काम करतात, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवसायात आहेत किंवा ज्यांचे काम सतत फिरतीचे
आहे त्यांच्यासाठी या महिन्यात प्रगतीचे नवीन दरवाजे उघडतील आणि उत्तम लाभ मिळतील. तर मीन राशीच्या जातकांनो, या महिन्यात तुमच्या आर्थिक स्थितीचा आलेख सामान्य असला तरी तुमच्या मनासारखी आर्थिक प्रगती न झाल्यामुळे तुम्ही पूर्णपणे आनंदी नसाल. विशेष जर तुम्ही फ्रीलान्सर, स्वतःचा बिझनेस असाल किंवा गिग इकॉनॉमिकमध्ये काम करत असाल तर पैशाची ही अनिश्चितता तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप त्रास देईल. दुसरीकडे जर तुम्ही सरकारी किंवा निश्चित पगार असणाऱ्या नोकरीत असाल तर कदाचित या गोष्टीचा तुमच्यावर थेट परिणाम होणार आहे. तरीही तुमचे घरगुती खर्च या महिन्यात अनपेक्षितपणे वाढलेले दिसतील. पैसा येईल नक्की, पण तो आपल्यासोबत नवीन खर्च घेऊन येईल किंवा आधीच्याच देण्यामध्ये निघून जाईल, ज्यामुळे महिन्याच्या शेवटी एवढे कमवूनही हातात काहीच का उरले नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल. म्हणूनच या महिन्यात प्रत्येक उत्पन्नाची नोंद ठेवा आणि खर्च करण्यापूर्वी बचतीचा भाग बाजूला काढून ठेवा. अन्यथा कुणाकडून तरी कर्ज किंवा उसने पैसे घेण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. तर मीन राशीच्या जातकांनो, वैयक्तिक आयुष्याचा विचार केला तर ह्या महिन्यात तुमच्या जीवनात काही नवीन गुप्त गोष्टी किंवा रहस्य निर्माण होऊ शकतात, ज्याची सुरुवात मे किंवा जून महिन्यापासूनच झालेली असू शकते. ही रहस्य तुमच्या कामाच्या ठिकाणी, कुटुंबात किंवा एखाद्या नवीन नात्याच्या स्वरूपात असू शकतात, ज्याबद्दल समाजात किंवा जवळच्या लोकांमध्ये उघडपणे सांगायला तुम्हाला भीती किंवा घबराट, आत्मविश्वासाची कमी जाणवेल. लोक तुम्हाला जज करतील किंवा चुकीचे समजतील या भीतीने तुम्ही या गोष्टी स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवाल. यासोबतच नात्यामध्ये आणि मित्रपरिवारात तुम्हाला अचानक असे ऐकावे लागू शकते की तू आता पहिल्यासारखा राहिला नाहीस, तू खूप बदलला आहेस. हा बदल आणि कटुपणाचे प्रसंग तुमच्या मनाला विचलित करू शकतात, पण हा महिना तुम्हाला अनावश्यक गोष्टींमधून आणि नात्यामधून बाजूला करून योग्य ठिकाणी फोकस करायला शिकवण्यासाठीच आला आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, या काळात तुमचे मन विनाकारण जुन्या आठवणीमध्ये किंवा भूतकाळात हरवून जाणार आहे. तुम्हाला जुने दिवस, जुना काळ आणि जुन्या व्यक्तीची खूप तीव्रतेने आठवण येईल आणि तुम्ही एका वेगळ्याच नॉस्टॅल्जियामध्ये वाहून जाल. अचानक एखाद्या जुन्या मित्राची किंवा क्लायंटची आठवण आल्यामुळे तुम्ही फोनमध्ये त्यांचा नंबर शोधू लागाल, पण तो नंबर न मिळाल्याने किंवा आता कशाला फोन करायचा असा विचार करून तुम्ही तो बेत रद्द कराल. जे लोक आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये आहेत ते आपल्या जोडीदारासोबत ते पण काय दिवस होते, तू आधी किती काळजी घ्यायचास, अशा भूतकाळातील गोष्टी काढताना दिसतील. भूतकाळाच्या या प्रभावामुळे तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर पुन्हा पुन्हा शंका घ्याल आणि काही वेळा तुमचा आत्मविश्वासही डगमगेल. परंतु हा काळ तात्पुरता असून जीवन पुढे चालत राहते हे लक्षात ठेवून स्वतःला सावरून घेणे गरजेचं आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत सावध राहण्याचा आहे आणि कोणत्याही लहान सहान समस्येला हलक्यात घेणे तुम्हाला महागात पडू शकते. या काळात तुम्हाला तुमची त्वचा, चेहरा आणि डोळे यांची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण डोळ्याचे विकार किंवा संसर्ग तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. दूषित पाणी, स्वच्छ अन्न किंवा बदलत्या वातावरणामुळे पोट बिघडणे आणि विविध प्रकारच्या ॲलर्जीचा सामना करावा लागू शकतो. इतकेच नव्हे तर स्वयंपाक करताना किंवा कोणतेही काम करताना चाकू लागणे, बोटाला खरचटणे किंवा छोटी दुखापत होणे अशा घटना घडू शकतात. जर तुम्हाला आधीपासूनच रक्तदाबाचा त्रास असेल तर या महिन्यात निष्काळजीपणा न करता नियमित प्राणायाम करा आणि स्वतःला शांत ठेवा, कारण तुमची छोटीशी पूर्वतयारी आणि खबरदारी तुम्हाला मोठ्या शारीरिक त्रासापासून वाचवू शकते. तर मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रेमसंबंधाचा विचार केला तर हा महिना तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर आणि आनंदाची बातमी घेऊन आला आहे. जुलै महिन्याचे पहिले 15 ते 16 दिवस तुमच्या लव्ह लाईफसाठी अत्यंत रोमॅन्टिक आणि उत्साहाचे राहतील, कारण शुक्र ग्रहाची संपूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. तुमच्या नात्यात एक वेगळीच गरमाहट आणि जवळीक निर्माण होईल. तसेच तुमचा जोडीदार स्वतःच्या चुका सुधारून नात्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल करताना दिसेल. या सुवर्ण काळात
तुम्हाला फक्त एकच गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे विनाकारण होणारे वादविवाद. जेव्हा नात्यात तणाव वाढतोय असे वाटेल तेव्हा 2 मिनिटे शांत राहणे किंवा स्वतःला इतर कामात व्यस्त करून घेणे शहाणपणाचे ठरेल. जर तुमचे प्रेमसंबंध आधीपासून घट्ट असतील आणि तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्या जोडीदाराची कुटुंबाशी ओळख करून देण्यासाठी आणि लग्नाची तारीख पक्की करण्यासाठी अत्यंत अनुकूल आहे. तर मीन राशीच्या जातकांनो, विवाहित जातकासाठी हा महिना संमिश्र आणि बऱ्यापैकी ठीकठाक राहणारा असेल. संसाराचा गाडा हाकताना अनेकदा तुम्हाला असे वाटू शकते की तुमचा जीवनसाथी काही गोष्टींमध्ये मागे पडत आहे, त्याला गोष्टी लवकर समजत नाही किंवा तुम्ही अनेकदा समजावून सांगूनही त्याच्या वागण्यात फरक पडत नाही. अशा वेळी चिडचिड न करता किंवा संयम न गमावता त्यांना थोडा वेळ देणे आणि समजूतदारपणे परिस्थिती हाताळणे गरजेचं आहे, तरच तुमचे नाते मधुर राहतील. कौटुंबिक आघाड्यांवर 16 जुलै नंतरच्या उत्तरार्धात घरातील वातावरण थोडे बदलू शकते. तिथे लहान सहान गोष्टीवरून वाद आणि कडाक्याची भांडणे होण्याची शक्यता निर्माण होईल. या काळात तुम्ही कुटुंबापासून थोडे वेगळे किंवा एकटे पडल्यासारखे अनुभवाल. म्हणूनच अशा वेळी तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून शांत राहा आणि घरातील सुसंवाद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. तर मीन राशीच्या जातकांनो, या महिन्यात उद्भवणाऱ्या मानसिक चढउतारावर मात करण्यासाठी आणि जीवनात लेझर फोकस व स्थिरता मिळवण्यासाठी तुम्हाला संकटमोचक हनुमानजीच्या चरणी जावे लागेल. जुलै महिन्यातील ग्रहाचे बदल तुम्हाला विचलित करू शकतात. अशा वेळी नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. शक्य असल्यास मंगळवारी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास ठेवावा आणि मारुती रायाचे मनोभावे स्मरण करावे. हनुमानजीच्या कृपेने तुमच्या मनातील भीती संभ्रम दूर होऊन तुम्हाला अंतर्गत शक्ती आणि अद्भुत मानसिक शांती लाभेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना करू शकाल. तर मीन राशीच्या जातकांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात नेमके काय बदल घडवून आणणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण पाहिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या राशीबद्दलचे असेच अचूक आणि सखोल विश्लेषण दरमहा पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. हा व्हिडिओ तुमच्या मीन राशीच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मनातील प्रश्न किंवा भावना आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे आम्हाला असेच दर्जेदार व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद.